Good morning, students. Today we are going to learn first chapter Plants and Animals. मुलांनो, आज आपण वनस्पती आणि प्राणी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. When we look around, we see many living and non-living things. आपण जेव्हा अवतीभोवती पाहतो तेव्हा आपणास अनेक सजीव आणि निर्जीव गोष्टी ह्या दिसत असतात. Living things have life in them and have some special characteristics which non-living things do not have. सजीवांमध्ये जी लक्षणं आढळतात ती निर्जीवांमध्ये लक्षणं आढळत नाहीत. तर ती कोणती वैशिष्ट्ये आहेत बघूयात. लिव्हिंग थिंग्स मूव, ग्रो, फील, ब्रीथ अँड दे रिप्रोड्यूस, नीड एअर, वॉटर अँड फूड. तर सजीवांना अन्न, पाणी, हवा यांची गरज असते. त्याचबरोबर सजीव श्वासोश्वास करतात, त्यांची वाढ होते, त्यांना भावना असतात. त्याचबरोबर दे रिप्रोड्यूस म्हणजेच ते पुनरुत्पादन करतात, म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात आणि ही वैशिष्ट्य निर्जीवांमध्ये आढळत नाहीत. वनस्पती, प्राणी, पक्षी, मनुष्य हे सर्व सजीवांमध्ये येतात आणि ह्या सजीवांमध्ये त्यांचे दोन प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. पहा, तर ती आहे लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट प्लांट्स अँड सेकंड ॲनिमल्स. प्राणी आणि वनस्पती या असे दोन प्रकारे त्यांची विभागणी केलेली आहे. प्लांट्स अँड ॲनिमल्स डिपेंड अपॉन इच अदर फॉर देअर सर्वाइव्ह. तर प्राणी आणि वनस्पती हे जगण्यासाठी एकमेकांवर टू ॲनिमल्स तर हवा म्हणजेच ऑक्सिजन हा वायू देतात, त्याचबरोबर अन्न पुरवतात, त्यांना निवारा पुरवतात. ॲनिमल्स ऑन द अदर हँड गिव्ह कार्बन डायऑक्साईड टू प्लांट्स. आणि प्राणी हे वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड हा वायू पुरवतात, जो वायू वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खूप उपयोगी आहे. म्हणजे अशा प्रकारे प्राणी आणि वनस्पती हे एकमेकांवर जिवंत राहण्यासाठी अवलंबून आहेत. प्लांट्स अँड ॲनिमल्स डिपेंड अपॉन देअर सराउंडिंग्स. आता त्यांच्या जो वातावरण आहे, परिसर आहे, त्याच्यावरती सुद्धा ते अवलंबून आहेत. प्लांट्स अँड ॲनिमल्स लिव्ह इन डिफरंट टाइप्स ऑफ सराउंडिंग्स. प्राणी आणि वनस्पती हे वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणामध्ये राहत असतात. दे हॅव टू ॲडजस्ट अकॉर्डिंग टू द कंडिशन्स ऑफ एन्व्हायरमेंट. वातावरणाचं नुसार ते स्वतःमध्ये बदल करत असतात. दिस प्रोसेस ऑफ ॲडजस्टमेंट इज कॉल्ड ॲडॅप्टेशन. आणि स्वतःमध्ये जो बदल ते करत असतात वातावरणानुसार त्याला ॲडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन म्हणतात. पहा, आपण हिवाळा आला तर स्वेटर घालतो, पावसाळा आला असेल तर रेनकोट वापरतो. म्हणजे त्या त्या वातावरणानुसार आपण आपल्यामध्ये बदल हा करत असतो. जरा पहा, आणि असाच बदल प्राणी आणि वनस्पती हे दोघेही करत असतात. आणि जे हा स्वतःमध्ये बदल करू शकत नाहीत ते प्राणी आणि वनस्पती जिवंत राहत नाहीत. आता ह्या पिक्चर्समध्ये कोणता प्राणी दिसतोय बघा. करेक्ट, बरोबर ओळखलं तुम्ही. हा आहे डायनासॉर. मग आता तो दिसतो का? तो दिसत नाही. डू यू नो मेनी इयर्स एगो डायनासोर्स लिव्ह ऑन दिस अर्थ. तुम्हाला माहित असेलच की खूप वर्षांपूर्वी हे डायनासोर पृथ्वीवरती राहत होते. मग आता ते का दिसत नाहीत? बिकॉज दे कुड नॉट ॲडजस्ट देमसेल्स टू द चेंज इन देअर सराउंडिंग्स. तर त्यावेळच्या वातावरणाशी हे प्राणी स्वतःला जुळवून घेऊ शकले नाही आणि त्यामुळे ते मरण पावले. म्हणजेच आता ते दिसत नाही, ते नामशेष झाले. Thus we can say, पहा, the different types of plants and animals are found in different regions. बघा, वेगवेगळ्या वातावरणामध्ये हे प्राणी आणि पक्षी, वनस्पती ह्या आढळत असतात. तर काही वनस्पती ह्या खूप पाऊस असणाऱ्या प्रदेशामध्ये आढळतात. प्राणी त्याचबरोबर हे प्राणी पक्षी खूप उष्ण असणाऱ्या भागामध्ये, खूप थंडी असणाऱ्या भागांमध्ये, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणामध्ये हे प्राणी आणि पक्षी राहत असतात. प्राण्याला त्यांचा अधिवास म्हणजेच हॅबिटॅट्स असं म्हटलं जातं. लेट अस लर्न अबाउट द कॉमन हॅबिटॅट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता आपण वनस्पती आणि प्राणी यांचे जे कॉमन हॅबिटॅट्स आहेत त्यांची माहिती घेणार आहोत. द प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर सराउंडिंग्स.
त्यांच्या वातावरणानुसार वनस्पतींचे 2 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे. फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट्स अँड सेकंड एक्वेटिक प्लांट्स. टेरेस्ट्रियल प्लांट्स पहा कोणते आहेत? द प्लांट्स विच ग्रो ऑन लँड आर कॉल्ड टेरेस्ट्रियल प्लांट्स. जे वनस्पती ह्या जमिनीवरती आढळतात त्यांना टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हटलं जातं आणि ह्या सर्व ठिकाणी आढळतात. देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ टेरेस्ट्रियल प्लांट्स विच ग्रो इन डिफरंट प्लेसेस. मग वेगवेगळ्या प्रकारचे हे प्लांट्स हे वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये प्रकार केलेले आहेत. फर्स्ट आहे प्लांट्स ऑफ प्लेन्स, म्हणजे पठारांवरती आढळणाऱ्या वनस्पती. दिस प्लांट्स हॅव लॉट ऑफ ब्रांचेस अँड लीव्स. तर ह्या वनस्पतींना भरपूर प्रमाणात फांद्या आणि पाने असतात. तर ह्या वनस्पती ह्या पठारांवरती आढळतात. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत पहा? मँगो आहे, पीपल, त्याचबरोबर नीम. ह्या वनस्पती ह्या पठारांवरती आढळतात. पहा या पिक्चरमध्ये ह्या वनस्पतींना भरपूर प्रमाणात फांद्या आणि पानं दिसत आहेत की नाही? तर ह्या पठारांवरती आढळणाऱ्या वनस्पती आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या आहेत प्लांट्स ऑफ द हिली एरियाज. हिली एरियाजमध्ये आढळणाऱ्या काही वनस्पती आहेत. दिस प्लांट्स ग्रो इन हिली एरियाज लाईक काश्मीर, हिमाचल प्रदेश, उटी, मैसूर ह्या ठिकाणी ह्या वनस्पती आढळतात. दीज आर टॉल अँड स्ट्रेट ट्रीज. आणि ह्या उंच असतात, खूप उंच आणि ताठ असतात, सरळ असतात. मोस्ट ऑफ दीज हॅव नीडल शेप लीव्ज. आणि ह्या वनस्पतींची पानं कशी असतात? तर सुईसारखी टोकदार असतात. तर त्या वातावरणानुसार त्या प्राणी आणि पक्ष्यांमध्ये हा बदल आपणास दिसत असतो. तर यांच्यामध्ये पाईन असेल, सीडर ह्या वनस्पती इथे आढळतात. पाईन हा जो झाड आहे याला सदा नेहमी हिरवी पानं आढळतात, म्हणून यालाच एव्हरग्रीन ट्रीज म्हटलं जातं. दे आर ऑल्सो कॉल्ड एव्हरग्रीन ट्रीज. आता आपण पुढच्या वनस्पती बघूयात. प्लांट्स ग्रोईंग इन हॉट अँड डॅम्प प्लेसेस, म्हणजे गरम, उष्ण आणि दमट वातावरणामध्ये आढळणाऱ्या ह्या वनस्पती आहेत. सम प्लांट्स ग्रो इन हॉट अँड डॅम्प प्लेसेस सच ॲज नियर सी कोस्ट, म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळ ह्या अशा वनस्पती आढळतात. सम व्हरायटीज ऑफ पाम, कोकोनट ग्रो इन हॉट अँड डॅम्प प्लेसेस. पहा कोकोनटच्या काही ज्या व्हरायटी आहेत ह्या समुद्र किनाऱ्यावर जवळ आढळतात. त्याचबरोबर रबर, शुगर केन, कॉटन ह्या सुद्धा दमट वातावरणामध्ये आढळतात. नेक्स्ट प्लांट्स ग्रो इन डेझर्ट. आता वाळवंटामध्ये plants have live in the form of thorn. These plants store food and water in their thick and fleshy stem. पहा, these plants have leaves in the forms of thorns. ह्यांची जी पानं असतात ती काटेरी असतात, म्हणजे पानांचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं असतात आणि हे त्यांचं अन्न हे त्यांच्या जाड स्टेम्समध्ये साठवतात. त्यांचे उदाहरण आहेत कॅक्टस अँड प्रिकली पेअर्स, ही ह्याच्यामध्ये येतात. नेक्स्ट आहे प्लांट्स ग्रो इन मर्सी एरियाज. इन मर्सी एरियाज द सॉइल इज स्टिकी अँड क्लेई. द प्लांट्स विच ग्रो इन मर्सी एरियाज आर कॉल्ड मॅनग्रोव्ज. आणि ह्या मार्सी एरियाजमध्ये आढळणाऱ्या वनस्पतींना मॅनग्रोव्ज असं म्हटलं जातं. तर ह्या वनस्पती जे दलदलीच्या भागामध्ये वनस्पती आढळतात, मग त्यांना श्वास घेण्यासाठी त्यांच्या काही जी मुळं आहेत, रूट्स आहेत, ती वरती आलेली असतात. त्यांनाच एरियल किंवा ब्रीथिंग रूट्स असं म्हटलं जातं. मग ह्या वनस्पती कुठे आढळतात बरं? तर ह्या वनस्पती एलिफंटा केव जे मुंबईजवळ आहे त्या ठिकाणी आणि सुंदरी टियर्स हे सुंदर बन्स या ठिकाणी आढळतात. आता पुढचे पहा आहेत ॲक्वॅटिक प्लांट्स. आता आपण ॲक्वॅटिक प्लांट्स विषयी जाणून घेऊयात. प्लांट्स विच ग्रो इन वॉटर आर कॉल्ड ॲक्वॅटिक प्लांट, म्हणजे ज्या पाण्यामध्ये आढळतात वनस्पती त्यांना ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणतात. देअर आर मेनी 3 टाइप्स ऑफ, म्हणजे याच्या 3 प्रकार आहेत. फर्स्ट आहे फ्लोटिंग प्लांट्स, नेक्स्ट फिक्स्ड प्लांट्स अँड अंडर वॉटर प्लांट्स. फर्स्ट फ्लोटिंग प्लांट्स.
These plants are light with spongy and shallow parts. बघा, हे पाण्यावरती आढळतात. They flow freely on the surface of water. पाण्याच्या पृष्ठभागावरती हे आढळतात. Duckweed, water lettuce and water hyacinth are common floating plants. तर ही याची उदाहरणं आहेत. Next, fixed plants. These plants remain fixed to the bottom of the pond. म्हणजे हे पाण्याच्या जे तळ आहे त्याच्याशी हे फिक्स्ड असतात. These plants have a long hollow stem and broad leaves. यांची स्टेम कशी असते? पोकळ असते आणि पानं ही मोठ्या आकाराची असतात. The leaves float on the surface of water. आणि यांची पानं हे पाण्याच्या पृष्ठभागावरती तरंगत असतात. They breathe through pores on the upper surface of the leaves. आणि पानांचा जो वरचा सरफेस आहे त्याच्या मार्फत म्हणजे पोर्स ते श्वास घेत असतात. याची उदाहरणं आहेत वॉटर लिली अँड अंडर वॉटर प्लांट्स. आता ह्या वनस्पती तर पूर्णपणे पाण्यामध्ये आढळतात म्हणून त्यांचं नाव आहे अंडर वॉटर प्लांट्स. These plants remain underwater. They have narrow leaves and with no pores. पहा त्यांची पानं कशी असतात? नॅरो असतात आणि पुन्हा त्यांना छिद्र नसतं. मग ते श्वास कसा घेत असतील? तर they breathe through their bodies surface and help to keep the water clean. तर त्यांच्या बॉडी सरफेस मार्फत त्या श्वास घेत असतात आणि त्यामुळे पाणी सुद्धा स्वच्छ राहतं. तर याच्यामध्ये फॉर कॉमन एक्झाम्पल्स हायड्रिला अँड व्हॅलिस्नेरिया आर कॉमन एक्झाम्पल्स. These plants, pondweed, tape grass and hydrilla हे सुद्धा याच्यामध्ये ह्या वनस्पती येतात. आता आपण अशा काही वनस्पती बघूया. सम अनयुज्युअल प्लांट्स. एक सर्वांपेक्षा सुद्धा वेगळ्या वनस्पती. वी ऑल नो दॅट ॲनिमल्स ईट प्लांट्स. तुम्हाला माहीत आहेच की प्राणी हे वनस्पती खातात. पण कॅन प्लांट इट इन्सेक्ट्स. तुम्हाला माहीत आहे का की वनस्पती सुद्धा इन्सेक्ट्स खातात. There are some plants which trap and eat insects. अशा सुद्धा काही वनस्पती आहेत की ज्या इन्सेक्ट्सला खातात. त्यांना म्हणायचं इन्सेक्टिव्हर्स प्लांट. अशा प्लांट्सला इन्सेक्टिव्हर्स प्लांट्स म्हटलं जातं. तर याच्यामध्ये पिचर प्लांट्स हा त्याचबरोबर व्हेनस फ्लाय ट्रॅप हे प्लांट्स याच्यामध्ये येतात की यांच्यामध्ये जर एखादा कीटक अडकला तर तो मध्येच ओढला जातो. आता आपण अशा वनस्पती पाहणार आहोत की ज्या ग्रास फॅमिलीमध्ये येतात. प्लांट्स ऑफ द ग्रास फॅमिली. ज्वार, बाजरा, शुगरकेन, व्हीट, राईस, बांबू ह्या सगळ्या ग्रास फॅमिलीमध्ये येणाऱ्या वनस्पती आहेत. दिस प्लांट्स आर व्हेरी युजफुल. पण ह्या वनस्पती सुद्धा खूप उपयोगी आहेत. दे प्रोड्यूस फूड टू ह्युमन बीइंग्स अँड ॲनिमल्स. प्राणी आणि वनस्पती यांना ह्या अन्न पुरवत असतात.